नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, विशेषतः महाराष्ट्रातल्या शाळा प्रशासकांसाठी. शाळांमध्ये नवीन वर्ग जोडण्याबद्दलच्या नियमांमध्ये एक मोठा बदल झालाय आणि यामुळे अनेक वर्षांपासूनचा जो गोंधळ होता तो आता पूर्णपणे संपणार आहे. आता बघा, अनेक वर्षांपासून शाळा प्रमुखांना एकच प्रश्न पडला होता की बाबा इयत्ता 5वी आणि 8वीचे वर्ग जोडायचे असतील तर नेमकं कुठलं नियमपुस्तक वापरायचं. कारण होतं काय की एकाच कामासाठी सरकारची वेगवेगळी आणि कधीकधी तर एकमेकांच्या विरुद्ध जाणारी परिपत्रकं होती. मग करायचं काय? तर चला, आज आपण हाच गुंता कायमचा सोडवून टाकूया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, नियमांचं एक चक्रव्यूह. हो, खरंच, कारण अनेक वर्षांपासून शाळेत नवीन वर्ग जोडण्याचे जे नियम होते ना, ते म्हणजे एखाद्या चक्रव्यूहापेक्षा कमी नव्हते. ही परिस्थिती नेमकी कशी होती आणि आत्ता त्यात काय बदल झालाय हे बघूया. पूर्वीची परिस्थिती म्हणजे काय, तर पूर्ण गोंधळ. अनेक परस्पर विरोधी कागदपत्र होती, त्यामुळे सगळं अस्पष्ट होतं आणि चूक व्हायची शक्यता खूप जास्त होती. पण आत्ता चित्र पूर्णपणे बदललंय. आता आहे फक्त स्पष्टता. कारण सरकारने एकच मार्गदर्शक दस्तऐवज आणलाय, ज्यामुळे सगळं सोपं झालंय आणि एक सरळ स्पष्ट मार्ग आपल्यासमोर आहे. हे सगळं कसं होतं माहितीये? जसं की आपल्याला एकाच ठिकाणी पोहोचायचे, पण आपल्याकडे 5 वेगवेगळ्या वर्षांचे 5 वेगवेगळे नकाशे आहेत. आता तुम्हीच विचार करा, प्रशासकांची काय अवस्था होत असेल. हे वाक्य त्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. तर आता वळूया दुसऱ्या भागाकडे. बघूया तरी ती कोणती 5 जुनी परिपत्रकं होती ज्यांच्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाला होता. हे बघा, 2010 पासून ते थेट 2019 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 9 वर्षांच्या काळात हे वेगवेगळे नियम आणि निर्णय येत राहिले. मे 2010 मध्ये एक परिपत्रक आलं, मग 2013 मध्ये 5वी आणि 8वीचे वर्ग जोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर 2015 मध्ये 2 वेळा, एकदा शुद्धीपत्रक आणि एकदा पत्र आलं, आणि शेवटी 2019 मध्ये एक निर्णय आला. म्हणजे एकावर एक असे नियमांचे थरच तयार झाले होते. आणि याचा परिणाम काय झाला? तर साहजिकच प्रादेशिक स्तरावर प्रचंड गोंधळ उडाला. नेमकी कोणती कार्यपद्धती योग्य आहे याबद्दल कोणालाच काही खात्री नव्हती. प्रत्येकजण संभ्रमात होता. बरं, हा सगळा गोंधळ तर झाला. पण आता तिसऱ्या भागात आपण पाहूया की ह्या समस्येवर सरकारने नेमका काय तोडगा काढला. एक असा निर्णय ज्यामुळे हा वर्षानुवर्षांचा गोंधळ अखेर संपला. ही तारीख खूप महत्वाची आहे, ती लक्षात ठेवा. 26 फेब्रुवारी 2024. याच दिवशी शासनाने एक शासन शुद्धीपत्रक जारी केलं, आणि हेच शुद्धीपत्रक या संपूर्ण बदलाच्या केंद्रस्थानी आहे. आता प्रश्न पडतो की हे शासन शुद्धीपत्रक म्हणजे नेमकं काय असतं? तर बघा, शुद्धीपत्रक हा एक अधिकृत सरकारी कागद असतो, जो आधीच्या एखाद्या आदेशातली चूक दुरुस्त करण्यासाठी किंवा तो आदेश अधिक स्पष्ट करण्यासाठी काढला जातो. याचं मुख्य कामच आहे संदिग्धता दूर करणं आणि सगळं काही स्पष्ट करणं. आणि या शुद्धीपत्रकात एक खूप महत्वाचा शब्द वापरलाय, अधिक्रमित. इंग्रजीत ज्याला सुपरसिडेड म्हणतात. याचा अर्थ काय होतो? तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की जुने सरकारी आदेश आता अधिकृतपणे रद्द झाले आहेत. ते आता लागू नाहीयेत. त्यांची जागा नवीन आदेशाने घेतलीय. सोप्या भाषेत सांगायचं तर ते आता इतिहासात जमा झाले आहेत. तर मग कोणते 5 दस्तऐवज आता रद्द झाले आहेत? हे बघा, 10 मे 2010चं परिपत्रक, 2 जुलै 2013चा शासन निर्णय, 24 मार्च 2015चं शुद्धीपत्रक, 7 जुलै 2015चं शासनपत्र आणि 19 सप्टेंबर 2019चा शासन निर्णय. हे 5ही दस्तऐवज आता अधिकृतपणे अधिक्रमित म्हणजेच रद्द झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना पूर्णपणे विसरून जायचं आहे. ओके, तर जुनं सगळं गेलं. आता चौथा भाग, की आता फॉलो करायचा आहे फक्त एकच नियम. पाहूया की या सगळ्यानंतर प्रशासकांसाठी पुढे कोणता स्पष्ट आणि एकमेव मार्ग आहे. आता परिस्थिती खरंच खूप सोपी झाली आहे. ते 5 वेगवेगळे नियम आणि कागदपत्र आता विसरा, कारण त्यांच्या जागी आता फक्त एकच सर्वसमावेशक असा शासन निर्णय लागू झाला आहे. आणि तो एकच नियम, तो सत्याचा एकमेव स्रोत म्हणजे कुठला? तर तो आहे 15 मार्च 2024 रोजी आलेला शासन निर्णय. ही तारीख ही पक्की लक्षात ठेवा. यापुढे वर्ग जोडण्यासंबंधीच्या सर्व प्रक्रियेसाठी फक्त हाच एक शासन निर्णय मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणजे आपण जे नकाशांचं उदाहरण बघितलं होतं ना,
ते सगळे जुने गोंधळात टाकणारे नकाशे आता टाकून दिले आहेत आणि आता प्रत्येकासाठी एकच स्पष्ट असं GPS उपलब्ध आहे जे सगळ्यांना बरोबर मार्ग दाखवेल. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तुमची नवीन चेकलिस्ट. या नवीन नियमानुसार काम करताना काय लक्षात ठेवायचं यासाठी ही एक सोपी यादी आहे. प्रशासकांनी काय करायचंय यासाठी ही एक सोपी चेकलिस्ट आहे. पायरी क्रमांक 1, 2010 ते 2019 पर्यंतचे सगळे जुने नियम आता रद्द झाले आहेत हे पक्क डोक्यात ठेवा. पायरी क्रमांक 2, ते जुने रद्द झालेले 5ही दस्तऐवज तुमच्या फाईलमधून बाजूला काढा, म्हणजे कोणताही गोंधळ होणार नाही. आणि पायरी क्रमांक 3, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, भविष्यात वर्गविस्तारासाठी कोणताही प्रस्ताव किंवा चौकशी करायची असेल तर ती फक्त आणि फक्त 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाच्या आधारावरच करा. तर या नवीन शुद्धीपत्रकाचा सर्वात मोठा फायदा हाच आहे की त्याने एक स्पष्टता आणली आहे. आता कोणताही गोंधळ नाही, कोणतीही संदिग्धता नाही. प्रशासनासाठी आणि शाळांसाठी हा खरोखरच एक मोठा दिलासा आहे. आणि याच स्पष्टतेमुळे आता पुढची पावलं अधिक आत्मविश्वासाने टाकता येतील यात शंका नाही.